गेल्या 3 दिवसांपासून वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे। ठाणे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याकरता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीत वाहतूक कोंडी दरम्यान खारेगाव टोल नाक्यावर वाहनांकडून टोल न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय वाहतूक कंट्रोल करण्याचे सगळे अधिकार नवी मुंबई आणि ठाण्याच्या संयुक्त कंट्रोल रूमकडे देण्यात आलेत। बैठकीत ठाणे आणि नवी मुंबई वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते। शिवाय पोलीस अधिकारी तसंच मनपा अधिकारी देखील यावेळी हजर होते। दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा या ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी बघायला मिळालेली होती। ही ड्रोन कॅमेऱ्याची दृश्य आहेत, याच्यामध्ये वाहतूक कोंडी स्पष्ट दिसते। जर 24 तास वाहनं बाहेर पडतायत तर ती जर तुम्ही अडवायला गेलात तर रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार आहे। रस्ते नसून मग ते पार्किंग लॉट होतील। म्हणून आज मी या ठिकाणी मंत्री महोदयांच्या समक्ष एक गोष्ट मांडली। पहिली सूचना मी ही मांडली की साहेब आपण JNPTला असे डायरेक्शन्स द्या की त्यांनी त्या ठिकाणी एक पार्किंग यार्ड करावं। सगळी जी वाहनं लोड होतील ती त्या पार्किंग यार्डात यावी। त्या पार्किंग यार्डात आल्यानंतर त्यांनी आमच्या ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क करावा। मग आम्ही इकडची वाहतूक परिस्थिती पाहून त्यांना सांगणार की तुम्ही आता 500 वाहनं सोडा, 1000 वाहनं सोडा।